आता पुढच्या पिढीसाठी तुम्ही हे कोणाकडे देणारा वारसा किंवा कोण वाजवतंय किंवा तुमच्याकडे एक बॅच आहे ज्यांना तुम्ही शिकवलंय किंवा हा वारसा पुढे चालू राहावा यासाठी तुम्ही काय वेगळं करता? काही लोक मी शिकवलं, मी काही लोक शिकवलं आणि शिकवायचे हा, पण माझ्यासाठी काही जर कोणा मदत केली तर शिकवण, नाही तर मी त्याला कामाची खोटी करून माझे वेळ घालून त्याला शिकवायला का तेलाला तेल जास्ती नाही ज्याला खोंटा बुडाला लावायला. आलं पाहिजे, त्याने विचारला पाहिजे बाबा हे आता त्याला गोडवा लागला, आता त्याला मजा वाटली, रे काय पुरस्कार मिळा. मग थोड्यात मी सांगत होतो वाजवा वाजवा, याला काय पैसे खर्च करायला नाही लागत, वाजवायचा पण येत नाही त्याला मी जुलमा कशाला शिकू. आता माझं मुलगा हे शाळेत शिकायला मी शाळेत टाकलं, मग हे तारपा वाद्य त्याही शिकला पाहिजेत होता, आता कळला. काय गाडी समजा दाराशी आणून ठेवली, ते ड्रायव्हर म्हणून त्यांनी शिकलाच नाही, ते ड्रायव्हर गाडी दाराशी काय कामाची, तसं झालं. आता जेव्हा फिरायला लागतो आता मोल गेलं काय रे शिकतो, तर पण शिकायचा ना, फुंकायचा. आता वाजवत पण फू राखूच एवढा सुवास आता रेग्युलर सुवास त्याला नाही येई, आता फक्त माझे जोडीला. काय पण हे जर शिकायचं असेल तर खूप लहान वयापासून शिकलं पाहिजे का? नाही साहेब, शिकायला आपले सांगणार ना, आपले मनाला विचार केला पाहिजे तेव्हा शिकता येईना. काय पंखा ऐठच ना, आपले मनालाच नाही विचारला तर जी बसी ठेवली तर ती काही चालणार आहे काय. फक्त थुका पण तेवढा गिळायचा आणि परत त्याला पण फुंकायचा, म्हणजे याला श्वास द्यायचा आणि त्यालाही श्वास द्यायचा. माझा आपला जीव जसा आहे तसा त्याला पण जीव आहे ना. पावा हे कधी वाजवलाय का? हो, पावा आहे, पावा तो एकदम आणि ना, तो तर काही झाला. नाही पण त्या पावाचा आवाज वेगळा आणि तुमच्या तारपाचा आवाज वेगळा आहे. तर त्या वाद्य हे आमचा पुराण काळातली आमची एक देवताच म्हणून अशी म्हणून सांभाळली ना. पण त्या बाकीच्या कशापेक्षाही ह्याला खूप श्वास लागतो, खूप दम लागतो. हो, एवढा तोंड भरून एवढा भरायचा ना, आणि सलगपणे तोडता येत नाही मध्ये. नाही मग त्रास नाही होत का ह्याचा कधी? नाही काही त्रास काही नाही. तुमचं जेवण हे काय काय असतं? काय नाही जेवण तर काय, जेवढा खावाल तेवढा खायचा ना. ही टाकी तर चांगली भरलेली. काय काय खाता तुम्ही जेवणात? काय खाता जेवणात? काय आमचं एक टाइम नागलीच्या भाकरी सकाळची, दुपारची नागलीच्या भाकरी, संध्याकाळची जेवण. काय आता आहे म्हणून आता सकाळी जेवणच आणि दुपारचे जेवणच असा, पण ते आपल्याला पचल एवढा खायचा आणि पचल तेवढा त्याला श्वास द्यायचा, याच्यात काही फरक नाही. मी आता इकडे येतो भूक काय अरे आपल्याला पोट आहे, आपले पोट सांभाळला पाहिजे. पुढच्या पिढीमध्ये कोण तयार झाले का तुमच्यासारखं? आमचे आहेत पण अजून पुढे जायला पाहिजे. जसं काय शाळेत पोरेने शाळेत ठेवलं तर तो शिक्षकाने शिकवला पाहिजे आणि तो शिकला पाहिजे. तसा माझ्याकडे जर आलं तर मी शिकवू शकतो, पण मला दुसरा काही व्यवसाय नाही तर त्याला कोण शिकवल? तुमची कला पुढे कोण नेणार आता? आता ते आता जगू तर बघू. आता पुढे नाही सांगू शकत, काय नाही, जगू तर बघू. सरकारने जर आता सांगला काय याला आम्ही तुला महिन्याला काहीतरी आर्थिक सोय करू तर शिकवू ना. आणि काही आर्थिक नाही सोय तर मग कशाला शिकवायचा, आपला घ्यायचा, रोजी रोटीसाठी तिकडे वाजवत थिंडायचा. दे रे 1 रुपया दे रे बाबा, दे 10 रुपये तरी दे ना, काही मी एवढी कला दाखव.